नमस्कार मंडळी, स्पाइस हार्मोनी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्हाला पण उपासाला 30 खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही बनवा ह्या रताळ्याच्या चकोल्या। एकदम झटपट होतात आणि चवीला छान लागतात। रताळ्याच्या चकोल्यासाठी काय सामान लागतं ते बघूया। इथं मी 2 रताळी घेतलेली आहेत, शेंगदाण्याचं बारीक कूट घेतलेलं आहे, जिरे घेतलेले आहेत, हिरवी मिरची, थोडासा गूळ घेतलाय, कोथिंबीर, चिंच, फोडणीसाठी तूप आणि मीठ घेतलेलं आहे। आता आपण सगळ्यात आधी रताळ्याचे काप करून घेऊया। आपल्याला पातळ काप करायचे। मी इतपत पातळ काप केलेले आहेत। रताळ्याचे काप करून झालेले आहेत। आता आपण हे पाण्यात टाकूया, नाहीतर ते काळे पडतील। पॅन मध्ये 2 चमचे तूप घ्यायचे। आता याच्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे। जिरे तडतडल्यानंतर याच्यामध्ये घालायची हिरवी मिरची, आता याच्यामध्ये घालायचे रताळ्याचे काप, पाणी घालायचे। आता याच्यामध्ये घालायचे चिंच, थोडासा गूळ, चवीनुसार मीठ। याच्यामध्ये घालायचं आहे बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट। आता आपण एकदा हलवून घेऊयात। हे शिजायला खूप वेळ लागत नाही, साधारण 8 ते 10 मिनिटांमध्ये चांगलं शिजेल। मोठ्या गॅसवर एक याला उकळी आणून द्यायची आहे, मग गॅस बारीक करायचा आहे। याला उकळी आलेली आहे, आता आपण गॅस बारीक करूया। बारीक गॅसवर आपल्याला साधारण 10 मिनिटं शिजून द्यायचे। चकोल्या चांगल्या शिजलेल्या आहेत। आता आपण गॅस बंद करूया आणि वरून कोथिंबीर घालूयात। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा। तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा कशी झाली ते। तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपण परत भेटूया अशा नवनवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।